गुड आफ्टरनून फ्रेंड्स. सो आत्ता जर बेसिकली आपण बघितलं तर 1 वाजून म्हणजे 1:15च्या आसपास बेसिकली टाइम होत आहे आणि माझ्यासमोर बेसिकली गिफ्ट निफ्टीचा काय बेसिकली चार्ट आहे. जर मॉर्निंग पासून आपण जर बघितलं 9:15 पासून तर मार्केट काय आहे कंटिन्युअस मध्ये आपल्याला काय दिसतं बेसिकली डाऊनफॉल मध्ये दिसत आहे. तर एक डाऊनफॉल मार्केटमध्ये आपल्याला काय येत आहे मॉर्निंगच्या सेशन पासून येताना दिसत आहे. बट आज आपण जो ट्रेड घेतलेला आहे तो आपण आज शॉर्ट सेलिंगचा घेतलेला नसून बेसिकली आज आपण काय घेतलेला आहे इंट्राडे मध्ये पेटीएम काय केलं होतं बेसिकली स्टॉक आपण काय केलं होतं मॉर्निंगला बेसिकली पाहिला होता आणि त्या पेटीएमला आपण शॉर्ट न करता अपवर्ड डायरेक्शन म्हणजे बेसिकली आपण त्याच्यामध्ये काय करतो लॉंग साईडला काय घेतली ती पोझिशन घेतली. सो आज जसा पेटीएमने ब्रेकआउट दिला अपसाईडला मुवमेंटम जशी दिली होती तेव्हा आपण बेसिकली काय केलं होतं त्याच्यामध्ये एंट्रीचा पॉईंट काय सजेस्ट केला होता. सो नियर अबाउट जसा फर्स्ट 15 मिनिटचा कॅन्डल ब्रेक झाला तर नियर अबाउट आपण रेकमेंडेशन केलं होतं. थोडंसं लेट झालं आपलं बेसिकली 960च्या आसपास काय केलं होतं आपण त्याला रेकमेंडेशन अपसाईड मोमेंटमला काय केलं होतं सांगितलं होतं का कारण की पहिले 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये काय झालं होतं बेसिकली ब्रेकआउट झाला होता आणि व्हॉल्यूम जे होतं त्या कॅन्डलचं काय होतं बेसिकली स्ट्रॉंग होतं. सो इथे तुम्हाला व्हॉल्यूमचं काय दिसत आहे कन्फर्मेशन दिसत आहे. सो व्हॉल्यूम आणि जसं व्हॉल्यूम स्ट्रॉंग दिसलं त्याच्यामध्ये तेव्हा आपण काय केलं त्याच्यामध्ये अपसाईड मुवमेंटम काय केलं होतं कॅप्चर केलं. सो नियर अबाउट 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशन आपण त्याच्यामध्ये काय केलं होतं काम करण्याचं बेसिकली डिसाईड केलं होतं. सो ती 960च्या आसपास आपण बाईंग लेवल ठरवली होती आणि जिथं ब्रेकआउट झाला साधारणतः 14 ते 15 पॉईंटचा बेसिकली आपण स्टॉप लॉस ठेवला होता 1:1 किंवा 1:1.5 रिस्क रिवॉर्ड रेशन आपण काय केलं होतं मुवमेंट कॅप्चर केलेली आहे. निफ्टी खाली पडत असताना सुद्धा बेसिकली जर तुम्हाला स्टॉक पिकिंग इंट्राडे मध्ये जर चांगलं स्टॉक पिकिंग करता आलं तर तुम्हाला चांगलं मोमेंटम कॅप्चर करता येतं. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा बेसिकली हा प्रयत्न होता. पण त्या डायरेक्शन्स तुम्हाला बेसिकली मार्केटमध्ये चार्टमध्ये बेसिकली समजल्या पाहिजेत की व्हॉल्यूम काय सांगत आहे, ओपनिंग रेंज काय सांगत आहे, प्लस ब्रेकआउट फॉल्स आहे का ट्रू आहे हे बेसिकली तुम्हाला समजलं गेलं पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला बेसिकली असे स्टॉक्स इंट्राडेमध्ये फिक्स करता येतील. सो महत्वाचे पॉईंट ओपनिंग रेंज ब्रेकआउट, व्हॉल्यूम ब्रेकआउट, एंट्री कंडिशन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं चौथं रिस्क रिवॉर्ड रेशो किंवा त्याला म्हणूया आपण रिस्क मॅनेजमेंट. ह्या 4 गोष्टी जर तुम्हाला इंट्राडेमध्ये करता आल्या तर बेसिकली तुम्ही मार्केटमध्ये व्यवस्थितरित्या ट्रेडिंग करू शकता.